तर मित्रांनो आता मी जातोय द्वारका चौक आणि त्या आपल्याला घ्यायचा आहे टेबल. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपण जो पण टेबल घेणार आहे तर तो बजेट फ्रेंडली असणार आहे. तर हा आहे कुणाल, जो आता आपल्या न्यू एरियाचा नवीन मित्र आहे आणि त्याला सोबत घेऊन मी आता चाललो आहे द्वारका चौक. आणि तो सांगतोय अजून की 2-3 शॉप आपण अजून पाहणार आहेत आणि तिथे जर आपल्याला आवडला तर तो घेऊ, नाही तर मी एका ठिकाणी पाहिला आहे द्वारका चौकला आणि त्या ठिकाणी जर आपल्याला आवडला तर तो आपण घेणार आहोत. तर चला मग. टेबल घ्यायला जाण्याआधी 2 मिनिटं आपण थांबलो आहे जे डीलर वाहन बाजार या ठिकाणी, कारण आपले जे मोठे बंधू आहेत दीपक दादा त्यांना घ्यायचे आपल्यासारखी युनिकॉर्न आणि सेकंड हँड युनिकॉर्न आपण पाहायला आलोय. पण असं वाटतं की इथे नाही आहे वाटतं, तर बघू त्यांना विचारपूस करूया आपण. तर आधी एका दुसऱ्या दुकानावर गेलो होतो, त्यांनी सांगितलं की समोरच शॉप आहे म्हणे आपलं, पण इथे युनिकॉर्न अवेलेबल नाही आहे. सॉरी दीपक दादा, आपण नंतर एखाद्या ठिकाणी तपास करू आणि मग तिथे जाऊ. पण आपण आलोय आता टेबल पाहण्यासाठी, तर इथे फर्निचरच्या शॉपवरती. तर इथे बघूया आता आपण टेबल. दादा आपल्याला प्लास्टिक असा टेबल पाहिजे. नाही मी पाहून गेलो होतो, ते दादा होते का कोण होते? किंवा रेड. तर हा टेबल आपल्याला घ्यायचा होता, जो चायनीज कॉर्नरला तुम्ही नेहमी पाहत असता आणि तुम्ही बसले पण असणार. आणि हा टेबल घ्यायचं रिझन असं आहे आपलं, हा स्वस्त पण आहे. दुसरं म्हणजे आपण रेंटवरती राहतो आणि तो फोल्ड करू शकतो आपण, एकदम मोकळा त्याचे पाय वगैरे काढू शकतो. त्यामुळे मग आपण तो घेणार आहे. आणि जेव्हा आपण थोडं सेटल होऊ त्यानंतर व्यवस्थित टेबल घेणार आहे. तर मंडळी यामध्ये 2 व्हरायटी आहेत. हा एक आहे 8 किलोचा आणि त्यानंतर आहे 5 किलोचा. याची प्राइस त्यांनी सांगितले 1100 रुपये आणि याच्यात आपण काही रेट केलेला नाही अजून. आणि जो दुसरा आहे तर त्याची 800 रुपये आहे, परंतु तो 5 किलोचा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा हेवी आहे. आता ते आपल्याला फायनल कितीला देता बघूया. तर हे दादा आपल्याला सांगताय आता 1000 रुपये, परंतु आपल्या कुणाल दादाच्या म्हणण्यानुसार 800 रुपयेपर्यंत घ्यायला पाहिजे तो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता दादा आपलं ऐकतात की नाही ऐकत, आय डोंट नो. का हो दादा 800 रुपये? 900 रुपये. चला तुम्ही व्हिडिओ बनवून राहिले त्याच्यासाठी 900 दिले. बघा हे काही प्रमोशन नाही आहे बरं, आपला डेली ब्लॉग असतो. ते दादा म्हणे व्हिडिओ बनवून राहिले म्हणून 900 रुपये सांगताय. बरोबर आहे ना 800 रुपये. असं आहे. तर हे होलसेलचं शॉप आहे. तर दादा आता 900 रुपये सांगताय आपल्याला. तर आता त्याला आपण ओपन करून आधी चेक करू कसा काय बसतो तो, मग फायनल करू. काय सांगताय आता? ते ओपन झालं ना मग सेट न होणार, असं तुम्हाला घ्यावं लागेल नाही. म्हणजे हे ओपन झालं तर ते मध्ये जाणार नाही ना बाबा, ते परत ठेवता येणार नाही असं? तेच सांगतात. असं आहे का? एक सॅम्पल नाही आहे का मग तुमच्याकडे? होलसेल मध्ये नाही ठेवलं. हा घ्यायचाच आहे आपल्याला, परंतु एक काही कामासाठी घ्यायचा आहे तो, एक ऑफिस सारखा. बरोबर. मग त्यावरती आपण तो उभा करून, म्हणजे तो पूर्ण त्याला सेट करून एखाद्या चेअरवर बसून आपल्याला तो सेट होऊन जाईल. मग त्या स्टँडर्ड साईज असते. मग त्यामुळे म्हटलं मग कसं एक घेतला जाईल आणि तो जर आपल्याला लहान झाला किंवा मोठा झाला तो इशू नको यायला. असं नाही होणार, स्टँडर्ड साईज सेट होऊन जाईल, चेअरला सेट होऊन जाईल. मग त्यामुळेच म्हटलं मग कसं आहे घेऊन जाऊ. ओपन केला नाही आपल्याला आवडला नाही तुम्ही सांगणार. मध्ये ऑफिस मध्ये चालते टेबल. आणि काय सांगत होते तुम्ही? हे कॉलर झाड आहे इसकी. म्हणजे तो 2-4 वेळा काढला मोडला तुटणार नाही. आणि तो जो कमी वाला आहे 5 किलो आला तो तुटून जाईल असं. ते घेऊन जा भारी. ते दादा होते का मग चावीवाले? नाही ते भाऊ दाखवून दिला असताना तो पण. कसं आहे तर मंडळी आता आपला फायनल झालेला आहे, परंतु जो 5 किलो आला आहे हा 8 किलो आला आहे. तर तो 5 किलो आला पण तुम्हाला दाखवून देतो. तर चला त्यांच्या गोडाऊनवरती जाऊन येऊ आपण 2 मिनिटं. चालणार भाई कुणा? चालणार. गोडाऊन कुठं आहे यांचं आता मला काही माहित नाही, पण दादा आपल्याला घेऊन चालले. जवळच आहे वाटतं.
राम सिया राम जय जय राम असे ब्लॉग टाकत असतो. इथे गेलो तिथे गेलो, हे आज हे घेतलं ते घेतलं, असं आपलं चालू असतं. मग त्यामुळे कसं आहे ना, सांगावं लागतं आपल्या व्ह्युअर्सला हे प्रमोशन नाही. बाकीचे कसे असतात मग की प्रमोशन करतोय बुवा, नाही पण मी स्वतःसाठी वस्तू घ्यायला आलोय. तर इथे 2 टाईप असतात या टेबलमध्ये, 8 किलो आणि 5 किलो. तर दादा आपल्याला आता 5 किलोवाला दाखवत आहे, म्हणजे त्याची थिकनेस कम जास्त आहे म्हणे, म्हणजे हेवी कमी हेवी असणार आहे तो. तर हा आपण पाहून घेऊया. तर आपला तो फायनल झालेला जे, पण मग कसं आहे ना, शंका काढून घेणं महत्वाचं असतं. बघायचं आता आपण पकडून पाहूया त्याला. कमी वजन असतं नाही का? आणणार नाही तो. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, 5 किलोवाला आहे तो, पण तो तसाच आहे. म्हणजे थोडं जास्त हेवी यूज केला तर तो मोडू शकतो. परंतु जे चायनीज कॉर्नरवाले असतात किंवा जे हॉटेलवाले असतात तर ते वापरू शकतात, कारण त्यांना फक्त प्लेट ठेवायची, बसायचं नाही किंवा जड वस्तू ठेवायची नाही. बरोबर, धन्यवाद दादा दाखवलं त्याबद्दल. तर तो जो टेबल आहे ना 5 किलोवाला, जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतली तर ते दादा 50 रुपये मी करून घेणार आहे. 800चा सांगताय तर ते 750 रुपये लावून देतील. तुम्हाला कोणाला घ्यायला यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता हॉटेलसाठी. आणि हे व्ह्यूज असेल तुमचा तर मग तो 8 किलोवाला घ्या. तर आपण आपल्या भावाला कॉल केला आहे, कारण टेबलमध्ये कलर कोणता घ्यायचा ते आपण चेक करतोय आता. तर हा एक कलर आहे जो रेग्युलर आहे, तो म्हणजे हा कलर आहे. आणि याच्यात दुसरा कलर कोणता आहे हो? आणि दुसरा कलर हा आहे रे बाई. हा 2च कलर आहे का हो दादा? 2 कलर आहे फक्त. आऊ पहिला आहे म्हणजे आऊ जो खुर्ची ना कलर आहे. हा नाही का, मग ते शूट नाही शोभतिंग सांग मला. मग तेच कन्फर्म म्हटलं, चाल तुला विचारली नंतर तू अजून सांगची असा का लिहिली ना जाणू. आऊच लिहू का मग? आऊ म्हणजे आहे देखो, आणि तो आऊ कलर आहे. तेच म्हटलं मग. आऊ 2x3च होईतो का हो? 2x3 आहे ना? 2x4 ना. 2x4 सांगी राहायचा. तर आपण तो ओपन करणार होतो, पण ते दादा म्हणे तुम्हाला बाईकवरती ठेवून म्हणजे घेऊन जाता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तो डिफेक्टिव्ह निघाला तर ते आपल्याला चेंज पण करून देणार आहेत असं पण सांगताय. तर चला त्यांच्या भरोशावर आता घेऊन जाऊ आणि पाहू घरी त्याला अनबॉक्स करून. चला, तर आपण आता आहोत द्वारका सर्कलला, आणि सिग्नल पडलेला नव्हता तेवढ्यात लोक डायरेक्ट गाय गर्दीने निघायला लागली. आपली पोलीस मंडळी बिचारी सांगते थांबा तरी ऐकत नव्हते. एवढं बेकार काम आहे सिग्नलचं. आणि इकडच्या काही लोकांचं, सर्वजण नाही आहेत, आम्ही आहोत त्याच्यात चांगले पण बाकीचे काय ऐकत नाही. तर आपण पोचलोय आता घरी. टेबलला वरती घेऊन जातो, मग त्याला अनबॉक्स वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता आपण याला अनबॉक्स करूया. मी पिशवी व्यवस्थित कट करतोय, आणि त्याचं कारण म्हणजे जर कधी कदाचित रूम चेंज करायची वेळ आली तर त्याला आपण त्या ठिकाणी पॅक करून घेऊ. आणि आपण चांगला टेबल पण घेणार आहे, पण हा का घेऊन घेतला माहिती आहे का? नंतर हा आपल्याला एक डायनिंग टेबल सारखा आपण वापरू शकतो, किंवा दुसऱ्या काही कामासाठी पण वापरता येईल. पण चालूला मोठी इन्व्हेस्टमेंट मला करायची नाही आहे, आणि हे याचं कारण होतं. परंतु तो आता कसा निघेल हे महत्त्वाचं आहे. पाय
त्यामुळे आता हा टेबल घेताना म्हणजे मला माहितीच आहे, पण तुम्हाला एक सांगतो मी, कोणतीही वस्तू घेतो ना आपण, तर वस्तू घेताना समोरच्या दुकानदाराला एक गोष्ट कधीही विचारा की यामध्ये अजून काही दुसरी व्हरायटी आहे का, किंवा याच्यात दुसऱ्या क्वालिटीचं अजून आहे का. कारण काय असतं, एखादा दुकानदार ज्याच्यात जास्त प्रॉफिट असेल तीच वस्तू ठेवतो आणि दुसरे ऑप्शन आपल्याला दाखवत नाही. आता हाच टेबल मी दुसऱ्याकडे पाहिलेला होता आणि तो पण मला 900 रुपयेच सांगत होते त्या टेबलचे पण. परंतु ह्या शॉपवर मी आधी 4-5 दिवसाआधी गेलेलो होतो, त्या ठिकाणी मला 2 ऑप्शन पाहायला भेटले. एक म्हणजे 5 किलोचा येतो आणि एक 8 किलोचा येतो, आणि आपण घेतला आहे 8 किलोचा, आणि हा 900 रुपयामध्ये, आणि जो 5 किलोचा होता तो पण मला भेटणार होता 900 रुपयामध्ये. म्हणजे हा फरक पडतो या गोष्टी विचारल्याने. आणि वरून काढून घेऊ. अनबॉक्स झालेला आहे आपला पूर्ण टेबल. हा कोणत्या कंपनीचा आहे पण ते पण नाही विचारलं मी. सरळ कंपनीचा आहे, सरळ, पण हेवी आहे. आता याला कसा फिट करायचा तेच मला माहित नाही. आता आपण काय करू, याला असं करून घेऊ. त्यानंतर हे पाय असे ठेवायचे. दिसतंय ना मम्मी? यस. पाय ठेवले गेले आणि वरून ठेवून देऊ, म्हणजे झालं काम. हेवी हो, हेवी आहे बरं मंडळी खरंच. आता एक पाय टाकला, त्यानंतर दुसरा टाकला, त्यानंतर तिसरा टाकला, आणि हा चौथा टाकला, आणि आपला टेबल रेडी आहे. तर सर्व लॉक बसले आणि फरक झाला, म्हणजे लॉक थोडेसे लूज होते. आता मी चेअर आणतो आणि एकदा त्यावर बसून दाखवतो. तर मी ही चेअर आणलेली आहे, साधी व्हीलचेअर नाही, ही रेग्युलर चेअर. आणि यावर बसलो मी. तर अशा प्रकारे आपण बसून काम पण करू शकतो. आणि जर मला वाटलं की यावरच आपले टेक चॅनलचे किंवा जॉब चॅनलचा व्हिडिओ शूट करायचा आहे तर करू पण शकतो. आणि इथे लॅपटॉप टॅब वगैरे ठेवून आपण रेकॉर्ड पण करू शकतो. तर यासाठी हा आपण टेबल घेतलेला आहे, एकदम बजेट फ्रेंडली. आणि एक कारण काय होतं, आपल्याला पुढे जाऊन एक हेवी आणि जो चांगला टेबल आहे तो घ्यायचा आहे, आणि बजेटमध्ये आपण काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे कोणी ज्याला वाटत असेल की आपल्याला पण यूट्यूबर व्हायचं आहे, आपल्याला पण कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे, तर काही जण काय करता माहिती आहे का, एकदम त्यांना असं वाटतं की एकदम प्रोफेशनल व्हिडिओ आपण शूट करू आणि त्यासाठी एकदम प्रोफेशनल गोष्टी, एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्यायच्या. तसं करायचं नाही. तर तुम्ही सुरुवात करताय माझ्यासारखी, मी पण काही मोठा यूट्यूबर नाही आहे, कंटेंट क्रिएटर नाही आहे, माझी पण परिस्थिती गरिबीचीच आहे, पण मी त्यातून एक सुरुवात करतो आहे. मग त्यामुळे जास्त पैसे कशाला टाकायचे, तर हा 900 रुपयाच्या टेबलमध्ये आता आपलं काम धकतंय, होतं आहे. तर मी हा टेबल घेतलेला आहे आणि यावर आपण काम करू. थोड्या दिवसात आपल्याला वाटलं आहेत आपल्याकडे पैसे तर चांगला टेबल घेऊन घेऊ. हा टेबल तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.